आता पाहूयात राजकारण सुपरफास्ट। अजितदादा असताना एकत्रीकरणाचा मुद्दा होता, पण आता तो मुद्दा आम्ही बाजूला ठेवलाय, रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं पार्थ पवारांची शरद पवारांकडे तक्रार केल्याची माहिती। पार्थ पवार मनमानी करत कारभार करत असून समज देण्याची मागणी केली। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यानं तक्रार केल्याचं कळतंय। मनोज जरांगेंचं 30 मे पासून आमरण उपोषण, अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करणार असल्याची माहिती। मनोज जरांगेंकडून पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली। भंडाराच्या वैनगंगा नदीत करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनात काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नदीपात्रातील पाण्यात उभं राहून आंदोलन केलं। जिल्हाधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर पटोलेंनी आंदोलन मागे घेतलं। शरद पवार यांनी स्वतःच्या गोविंदबाग निवासस्थानी असलेल्या एआयच्या माध्यमातून ऊस आणि केळी पिकाची पाहणी केली। त्यासोबत युवा नेते युगेंद्र पवार आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते। महिला आणि लहान मुलींवरील अत्याचार रोखण्याची या सरकारमध्ये धमक नाही, असा हल्लाबोल आमदार रोहित पवार यांनी केलाय। झोपेचं सोंग घेतलेल्या मायबाप सरकारनं जागं व्हावं, असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय। फडणवीस सरकारनं दिव्यांगांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय। यूडीआयडी काढण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय घेतलाय। दिव्यांगांच्या शासन निर्णयावरून शिवसेनेचे नेते आमदार बच्चू कडू आक्रमक झाले होते। दिव्यांगांबाबत दोन्ही शासन निर्णय आता रद्द करण्यात आले, त्यामुळे 19 तारखेचं मंत्रालयामधलं आंदोलन रद्द करण्यात आले।